मित्रांनो, कलम 35 उपकलम 7 कलम 35 उपकलम 7 मधील प्रोव्हिजन तरतूद ही नवीन आणलेली आहे। यापूर्वीच्या सीआरपीसी मध्ये ही तरतूद नव्हती, ती बीएनएसएस मध्ये आणलेली आहे। तर काय आणलेली आहे मित्रांनो, थोडक्यात की कलम 35 उपकलम 7 मध्ये सांगितलेलं आहे की नो अरेस्ट ऑफ अबोव 16 इयर्स एज पर्सन, एनी इन्फॉर्म पर्सन और ऑफेन्स लेस दॅन 3 इयर्स विदाउट प्रायर सँक्शन ऑफ डीवायएसपी। म्हणजे याच्यात थोडक्यात काय केलेलं की 35 उपकलम 7 मध्ये याच्यात सांगितलेलं आहे की 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला अटक करण्याची आवश्यकता भासली पोलिसांना, अशा वेळेस जर तो व्यक्ती हा 60 वर्षापेक्षा जास्तीचा वयाचा असेल किंवा तो शारीरिक दृष्ट्या समजा विकलांग आहे किंवा शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहे, तर अशा व्यक्तीला अरेस्ट करणे गरजेचं आहे का? 3 वर्षाखाली ऑफेन्स असताना सुद्धा जरी काही इमर्जन्सी मध्ये जर आपल्याला जर म्हणजे पोलिसांना जर आवश्यकता अशा व्यक्तीची वाटत असेल की तो 60 वर्षाखाली वयाचा आहे, शारीरिक दृष्ट्या हा अशक्त आहे, तरी अशा व्यक्तीला अटक करणं आवश्यक आहे, तर अशा वेळेस डीवायएसपी म्हणजे की पोलीस उप आयुक्त, उप अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी या अधिकाऱ्यांची सँक्शन घेतल्याशिवाय अशा व्यक्तीला अटक केली जाणार नाही। म्हणजे की सेक्शन 35 उपकलम 7 मध्ये 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात जर पोलिसांना अटक करायची असेल आणि व्यक्ती तो आरोपी व्यक्ती हा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे किंवा शारीरिक दृष्ट्या तो कमकुवत आहे, अशा व्यक्तीला जर अटक करायची झाली तर प्रायर सँक्शन इज नेसेसरी आहे म्हटलेलं डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेऊनच अशा प्रकारची अटक करता येईल नाही, अटक करता येणार आहे। जर पूर्व परवानगी न घेता